हॅलो स्टुडंट, आपण बघतोय पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. त्यामध्ये आपण एक प्रॉपर्टी बघितली, एक फिजिकल प्रॉपर्टी. कुठली? तर व्हेपर प्रेशर लोअरिंग. व्हेपर प्रेशर लोअरिंग आर लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. आणि आता सेकंड प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण पुन्हा एकदा डेफिनेशन बघू. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन विच ओनली डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नॉट ऑन नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. ज्या एखाद्या सोल्युशनच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे त्या फक्त त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या सोल्यूटच्या नंबर ऑफ पार्टिकल्सवरती अवलंबून असतात. त्या पार्टिकल्सचं नेचर कुठलं आहे यावर त्या फिजिकल प्रॉपर्टीचा काही संबंध येत नाही. त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. मग आपण त्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची नावं बघितले. व्हेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, देन फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, आणि चौथी प्रॉपर्टी ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर. त्यामध्ये आपण व्हेपर प्रेशर लोअरिंग बघितलं आणि त्यावर आधारित आपले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केले. आता सेकंड बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. आता हे जे आपण सोल्युशन बनवले त्यामध्ये जो सोल्यूट आपण ॲड केले, कारण इथं काय म्हटलंय नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइटमध्ये फरक काय? तर इलेक्ट्रोलाइट ज्या सबस्टन्सचं डिसोसिएशन होतं, इलेक्ट्रोलाइट म्हणजे इलेक्ट्रिक जे आयन्स आहे त्यामध्ये डिसोसिएशन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये डिसोसिएशन होतं, त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हटलं जातं. जे इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहे ते सगळे काय इलेक्ट्रोलाइट. फॉर एक्झाम्पल NaCl असेल, त्याचं डिसोसिएशन Na+ आणि Cl- मध्ये होईल. म्हणजे एका पार्टिकलपासून 2 पार्टिकल्स तयार होतील. BaSO4 असेल तर इथं Ba2+ आणि SO4 2- असे 2 पार्टिकल्स तयार होतील. मग असं जर झालं तर काय होणार? फिजिकल प्रॉपर्टी चेंज होणार. म्हणून इथं काय म्हटलंय तर सोल्युशन कशाचं असलं पाहिजे? नॉन इलेक्ट्रोलाइट असलं पाहिजे. आणि पुन्हा आपण राऊट्स लॉ फॉर दी सोल्यूट ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट, त्यासाठी आपण राऊट्स लॉ बघितला आणि त्यावरून आपण रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्युशन ही आपण रिलेशन बघितलं. म्हणजे त्यासाठी सोल्यूट हे कसं असलं पाहिजे तर नॉन व्होलाटाईलही असलं पाहिजे. जेणेकरून व्होलाटाईल जर सोल्यूट असेल तर तो जो टोटल व्हेपर प्रेशर आहे तो सॉल्व्हंट आणि सोल्यूट हा दोन्हीचा मिळून असणार आहे. परंतु जर सोल्यूट हे नॉन व्होलाटाईल असेल, त्याचं इव्हॅपोरेशन कमी प्रमाणात होत असेल, फक्त सॉल्व्हंटचंच इव्हॅपोरेशन होत असेल, तर अशा वेळेस जो सोल्युशनचा व्हेपर प्रेशर आहे तो फक्त त्या सॉल्व्हंट मोलेक्युल्समुळेच असणार आहे. सोल्यूट मोलेक्युल्सचा इथं कुठलाही सहभाग नसणार आहे. बघा, तुम्हाला व्हेपर प्रेशर लोअरिंगसाठी असं एक डायग्राम काढून एक्सप्लेनेशन दिलं होतं. आता हे यामध्ये काय आहे तर प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंट. आता प्युअर सॉल्व्हंट असेल, एक आणि एकच लिक्विड असेल तर त्यावेळेस हे जे सरफेसचे पार्टिकल्स आहे हे त्या प्युअर सॉल्व्हंटचेच असणार आहे. प्युअर सॉल्व्हंट कसा आहे तर व्होलाटाईल आहे. व्होलाटाईल किंवा त्याचे जे व्हेपरायझेशन ते नॉन व्होलाटाईल जरी असेल परंतु एका ठराविक टेम्परेचरला त्या सॉल्व्हंटचे काही पार्टिकल्स हे इव्हॅपोरेट होत असणार आहे आणि त्याच वेळेस काही पार्टिकल्स कंडेन्स होऊन लिक्विड स्टेटमध्ये
येत असणार आहे. म्हणजे ह्या पार्टिकल्सचे, ह्या सॉल्व्हंटचे काही एक्स नंबर ऑफ पार्टिकल्स हे कायमस्वरूपी, जर आपण टेम्परेचरमध्ये कुठलाही चेंज करत नसू तर कायमस्वरूपी हे काय असणार आहे, व्हेपर स्टेटमध्ये असणार आहे. ज्यावेळेस व्हेपरायझेशन आणि कंडेन्सेशनमध्ये इक्विलिब्रियम सारखेपणा प्राप्त होईल त्यावेळेस एक्स नंबर ऑफ मोलिक्युल्स जे व्हेपर स्टेटमध्ये ते ह्या सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट्स करतात, प्रेशर क्रिएट करतात, त्याला व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ दॅट लिक्विड असं म्हटलं जातं. The pressure exerted by the vapors of liquid on the surface of liquid. The pressure exerted by vapors of liquid on the surface of liquid is known as vapor pressure of that liquid. मग आता इथं काय केलं आपण, या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड केलं, सोल्यूट, आणि ते मिक्स करून घेतलं. आता ज्यावेळेस आपण सोल्यूट ॲड केलं त्यावेळेस तयार काय झालं, तर सोल्युशन तयार झालं. मग आता सोल्युशनमध्ये हे दुसरे पण पार्टिकल्स आले, परंतु ते कसे, नॉन व्होलाटाईल आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. त्यामुळं जे सोल्युशन तयार झालं, आता इथं केवळ सोल्यूटचे सॉल्व्हंटचे पार्टिकल्स नसून काही पार्टिकल्स कशाचे आले, सोल्यूटचे. मग साहजिकच सॉल्व्हंटचे जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स हे व्हेपराइज होत होते त्यापेक्षा कमी प्रमाणात पार्टिकल्स काय होणार, व्हेपराइज होणार. कारण सोल्यूट कसं आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे आणि ते डिसोसिएटही होत नाही, ते जसेचे तसे राहते. फॉर एक्झाम्पल युरिया सोल्युशन असेल, ग्लुकोज सोल्युशन असेल किंवा सुक्रोज सोल्युशन असेल, केन शुगर, यांचं डिसोसिएशन होत नाही. मग त्यामुळे काय होणार, इथं पार्टिकल्सची जी व्हेपरायझेशन होणाऱ्या पार्टिकलची संख्या कमी, म्हणजे व्हेपर प्रेशर सुद्धा कमी. मग इथं आपण काय म्हटलंय, सॉल्व्हंटच्या व्हेपर प्रेशरला P0 असं म्हटलंय आणि सोल्युशनच्या व्हेपर प्रेशरला हा पार्शियल व्हेपर प्रेशर P1 असं म्हटलंय. कारण हा जो पार्शियल व्हेपर प्रेशर आहे तो फक्त सॉल्व्हंटमुळेच असणार आहे, म्हणून P1. आता हा P0 कसा असणार, ग्रेटर दॅन P1 असणार आहे. कारण इथं सोल्यूटचे पार्टिकल्सचे जे व्हेपर होत नाही व्हेपरायझेशन, म्हणून प्रेशरही एक्झर्ट करत नाही. ज्यावेळेस आपण डेल्टा P काढतो म्हणजे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, तर इथं काय करतो आपण, मोठी संख्या वजा छोटी संख्या म्हणजे P0 मायनस P1 असं करतो. आणि मग हेच रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजेच काय, P0 मायनस P1 डिवायडेड बाय P0, दॅट इज डेल्टा P डिवायडेड बाय P0 इज नोन ॲज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इज इक्वल टू x2. आपण हे प्रूव्ह केलंय. आता इथं काय होणार बघा, आपल्याला पॉइंट काय बघायचं आहे, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. म्हणजे ज्यावेळेस सॉल्व्हंटमध्ये, प्युअर सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड केलं जातं त्यावेळेस व्हेपर प्रेशर कमी होतो आणि बॉइलिंग पॉइंट वाढतो. व्हेपर प्रेशर कमी होतो, बॉइलिंग पॉइंट वाढतो. म्हणजे हे काय झालं, एकमेकाच्या इनवर्सली प्रोपोर्शनल झालं. व्हेपर प्रेशर जास्त तर बॉइलिंग पॉइंट कमी, व्हेपर प्रेशर कमी तर बॉइलिंग पॉइंट जास्त. आता हे कशामुळे होतं बघा, प्युअर सॉल्व्हंट होता, व्हेपरायझेशन जास्त असेल आणि आपली बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काय आहे, तर इट इज अ टेम्परेचर ॲट विच व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑर एक्सटर्नल प्रेशर. आता जे ते ओपन कंटेनरमध्ये लिक्विड असेल, लिक्विड जर ओपन कंटेनरमध्ये असेल तर जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे तो एक्सटर्नल प्रेशर असणार आहे. आणि ते जर क्लोज कंटेनर असेल तर त्याचा जो एक्सटर्नल प्रेशर आहे तितकं त्याचा व्हेपर प्रेशर झाला तर त्यावेळेस ते काय होणार आहे, लिक्विड बॉईल व्हायला सुरुवात होणार आहे. आता हे समजा ओपन कंटेनर आपण कन्सिडर केलं आणि हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा एक्सटर्नल प्रेशर आहे, तर काय होणार, ज्यावेळेस आपण याला हीट दिली, आता प्युअर सॉल्व्हंट आहे,
त्याचे मूळच व्हेपर्स हे जास्त प्रमाणात आहे आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर त्याला अटेन करण्यासाठी अतिशय थोड्या हीटची गरज आहे. म्हणून इथं बॉइलिंग पॉईंट प्युअर सॉल्व्हंटचा कसा असणार आहे, कमी असणार आहे. प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट कमी असणार आहे कारण प्युअर सॉल्व्हंटचे बरेचसे पार्टिकल्स व्हेपर स्टेटमध्ये, त्यामुळं ॲटमॉस्फिरिक प्रेशर अटेन करण्यासाठी अतिशय कमी टेम्परेचरची त्याला आवश्यकता आहे. परंतु ज्यावेळेस त्याचं सोल्युशन तयार होतं, आपण सोल्यूट ॲड केल्यानंतर ॲक्च्युली तिथं व्हेपर्समध्ये जाणाऱ्या पार्टिकलची संख्या कमी आहे, म्हणजे व्हेपर प्रेशरसुद्धा कमी आहे आणि तो ॲटमॉस्फिरिक प्रेशर इतका अटेन करण्यासाठी आपल्याला इथं जास्त टेम्परेचरची आवश्यकता आहे. मग आपण जास्त टेम्परेचर दिल्यानंतर इथं व्हेपर्सचं प्रमाण वाढणार आहे आणि मग ते ॲटमॉस्फिरिक प्रेशरला इक्विलिब्रियम तयार करणारे सारखेपणा त्यामध्ये येणार आहे. म्हणून सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, जास्त असतो, ग्रेटर असतो. मग आता आपण लिक्विडचा जो प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आहे त्याला असं TB नॉट असं म्हटलं आणि सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट आहे याला आपण TB असं म्हटलं. तर जास्त कुठला असणार आहे बॉइलिंग पॉईंट, तर TBचा बॉइलिंग पॉईंट जास्त आणि TB नॉटचा बॉइलिंग पॉईंट हा कमी असणार आहे. TB मायनस TB नॉट, हा B स्मॉल, TB मायनस TB नॉट इक्वल टू डेल्टा TB. हा डेल्टा TB काय झाला, तर बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन झाला. कितीनं बॉइलिंग पॉईंट वाढला, तर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट मायनस सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट ह्या दोन्हीचा जर डिफरन्स घेतला, तो डिफरन्स म्हणजे काय झाला, तर बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन झाला. आता लक्षात आलं का, व्हेपर प्रेशर ज्या लिक्विडचा जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी आणि ज्याचा व्हेपर प्रेशर कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. तर हे जर आपल्याला ग्राफिकली दाखवायचं असेल तर ग्राफ कसा करणार आपण, व्हेपर प्रेशर व्हर्सेस टेम्परेचर. आणि हे काय झालं, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. फॉर एक्झाम्पल ॲटमॉस्फिरिक प्रेशर हा 760 mm इतका असेल आणि हे सॉल्व्हंट असेल. हा सॉल्व्हंटचा T0B इतकं टेम्परेचर, बॉइलिंग टेम्परेचर त्यानं ॲटमॉस्फिरिक प्रेशर इतकं अटेन केलं. आता सोल्युशनचा ग्राफ मात्र असा असणार आहे कारण त्याला 760 mm अटेन करण्यासाठी जास्त टेम्परेचर लागणार आहे, म्हणजे हे झालं TB आणि हा दोन्हीमधला डिफरन्स डेल्टा TB. आता याला आपण अशी नावं देऊ शकतो, ABCD हे दोन ग्राफ, हे त्याचं व्हेपर प्रेशर. Then relation between elevation in boiling point and concentration of solution. Concentration of solution. Experimentally, it is found that delta TB, that is elevation in boiling point, is directly proportional to the molality of the solution. Small m is molality of solution. आता मोलॅलिटीज का घेतलं, तर मोलॅलिटी ही वेज ऑफ कॉन्सन्ट्रेशन मोजण्याचा हे एक परिमाण आहे आणि ते टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. टेम्परेचरचा कुठलाही परिणाम मोलॅलिटीवर होत नाही. कारण का, तर मोलॅलिटीची डेफिनेशन काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. मोलॅलिटी कशी मेजर करतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम.
आणि जर मॉलॅरिटी घेतलं तर मॉलॅरिटीची डेफिनेशन काय आहे, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. इथेही नंबर ऑफ मोल्स आपण घेतलंय आणि नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, हा फॉर्म्युला आपण वापरतो. आणि इथं मात्र काय आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब. आता इथं व्हॉल्यूम यूज केलंय आणि तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम वाढतं, टेम्परेचर डिक्रीज झालं तर व्हॉल्यूम कमी होतं. म्हणजे टेम्परेचरचा थेट परिणाम व्हॉल्यूमवर होतो, परंतु टेम्परेचरचा परिणाम हा किलो वेटवरती होत नाही. म्हणून वेट कसं आहे, तर टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. म्हणून इथं काय घेतलंय, मोलॅलिटी घेतलंय. डेल्टा टी बी is directly proportional to the molality of solution. Therefore, delta TB equal to proportionality constant Kb into m, where Kb is molar elevation constant. Molar elevation in boiling point constant or ebullioscopic constant. आता मोलर इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट असं का म्हटलं, तर 1 मोल इतका सबस्टन्स डिझॉल्व केल्यानंतर जितका बॉइलिंग पॉइंट वाढतो, 1 मोल इतका सबस्टन्स 1 किलोग्रॅम इतक्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जेवढा बॉइलिंग पॉइंट वाढतो त्याला म्हटलंय मोलर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट. आणि ही जी एक्सपेरिमेंटल मेथड आहे त्याला इबिलोस्कोपी असं म्हटलं जातं, म्हणून त्या कॉन्स्टंटला नाव आहे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. आता ह्या केबीची व्हॅल्यू किती असेल, केबी इक्वल टू डेल्टा टी बी डिव्हायडेड बाय यम, दॅट इज मॉलॅलिटी. मॉलॅलिटी दिली असेल आणि डेल्टा टी बी आपल्याला माहीत असेल तर आपण केबीची व्हॅल्यू काढू शकतो. आता टी बी कशात मेजर करणार, केल्विनमध्ये. मॉलॅलिटी मोल्स पर किलोग्रॅम, हो की नाही, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1 किलोग्रॅम ऑफ दी सॉल्वंट. म्हणून याचं युनिट काय होईल, केल्विन किलोग्रॅम पर मोल, कारण हे किलोग्रॅम पर किलोग्रॅमचं काय होईल किलोग्रॅम आणि मोलचं होईल पर मोल. आणि हे केबीसाठी हे युनिट असेल केल्विन किलोग्रॅम पर मोल. आता बघा, आता हा फॉर्म्युला वापरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सोल्युशन काढायचे. आता स्मॉल एमचा मी तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करतो आपण, वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आता वेट ऑफ सोल्यूट जर ग्रॅममध्ये असेल, मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट ग्रॅममध्ये असेल, परंतु वेट ऑफ सॉल्वंट इथं कशासाठी पाहिजे, किलोग्रॅमचा पाहिजे. परंतु वेट जर ग्रॅममध्ये दिले असेल तर किलोग्रॅममध्ये कसं करणार आपण, डिवायडेड बाय 1000. म्हणजे हा W1 हे डिनोटेशन आहे, 2 हा सोल्यूटसाठी असतो, 1 हा सॉल्वंटसाठी असतो. W1 डिवायडेड बाय 1000 जर केलं तर ह्या ग्रॅमचं रूपांतर कशात होणार आहे, किलोग्रॅममध्ये. आता हाच फॉर्म्युला रिअरेंज करून कसा होणार, वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट इन ग्रॅम इंटू हे भागिले उलट काय होईल, गुणिले 1000 डिवायडेड बाय W1 इन ग्रॅम. एक तर तुम्ही बाजूला ते किलोग्रॅम करून घ्या किंवा मग 1000 त्याला डिव्हाइड करून त्याचं रूपांतर किलोग्रॅममध्ये तुम्ही करू शकता. आता हा काय मिळाला आपल्याला, हे यम मिळालं. यम काय मिळालं, W2 डिवायडेड बाय M2 इंटू 1000 डिवायडेड बाय W1. मग हा KB काय येईल, देअरफॉर डेल्टा TB डेल्टा TB इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. आता हे सगळे कशात असणार आहे, तर ग्रॅममध्ये असणार आहे. हा आपला फॉर्म्युला. आपल्याला काय काढायचं आहे, M2 काढायचं आहे, म्हणजे मोलिक्युलर वेट ऑफ दी सोल्यूट कॅल्क्युलेट करायचं आहे.
मग आपला फॉर्म्युला काय होईल, m2 इक्वल टू, आता m2 हे काय डिनॉमिनेटर, इथं आल्यानंतर न्यूमरेटर होईल, डेल्टा टी बी न्यूमरेटर आहे, इकडं आल्यानंतर डिनॉमिनेटर होईल. मग फॉर्म्युला रिअरेंज असा होईल, के बी इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा टी बी इंटू W1. इथे सगळे हे ग्रॅममध्ये असणार आहे. आणि जर किलोग्रॅममध्ये हे ऑलरेडी असेल तर काय होईल, के बी इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा टी बी इंटू W1. इथं तुम्हाला काय म्हणावं लागेल, किलोग्रॅम. आणि हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे.